राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांच्या आदेशाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद भाऊ कुदळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये जिल्हाध्यक्ष विजयकुमार शित्रे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। लोकजनशक्ती पार्टी रामविलास हे राज्यव्यापी धरणे आंदोलन करत आहे। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष चिरागजी पासवान साहेबांच्या आदेशानुसार व आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीमजी हवा, प्रमोदजी कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी दादर रेल्वे स्थानक नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं या मागणीसाठी आज आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत। यापूर्वीपासून संपूर्ण आंबेडकर अनुयायांची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरला दिलंच पाहिजे, परंतु मागील अनेक वर्षापासून हे जातीयवादी सरकार मुद्दाम नाव देण्याचं टाळत आहे। औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर नाव देण्यात आलं, याचं आम्ही स्वागत करतो, आम्हाला स्वाभिमान आहे। उस्मानाबादला धाराशिव नाव दिलं, याचंही आम्ही स्वागत करतो, परंतु जाणून बुजून हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरला देण्याचं टाळाटाळ करीत आहे। आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहेत, उद्या आम्ही देशव्यापी आंदोलन करू। जर नाव नाही मिळालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला दिलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आमची मागणी जर मान्य नाही झाली तर येत्या 2 एप्रिल पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। जय भीम।